दिव्यांगजनाचं जीवन तसं अवघडच आणि त्या अवघड जीवनामध्ये कष्ट करून स्वतःचं जीवन जगणं म्हणजे तारेवरची कसरत. स्वतःचं जीवन जगत असताना दोन पर्याय दिव्यांगजनाच्या समोर आहे. एक म्हणजे व्यवसाय करून जीवन जगणं आणि दुसरं नोकरी करून जीवन जगणं. नोकरीसाठी मेहनत करून, अतोनात मेहनत करून, आपल्या व्यंगावर मात करून मेहनत करणारा तो दिव्यांग, वेगवेगळ्या रिक्रुटमेंटला जाऊन हजर राहणारा तो दिव्यांग, सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरनुसार जसं UPSC आणि स्टाफ सिलेक्शनमध्ये दिव्यांगजनाला ₹1 फीस लागत नाही, त्याच प्रकारची फीस माफी सगळीकडे व्हायला पाहिजे. हे न होता ₹50 कमी करून त्याला बसत असलेला तो फीसचा भुर्दंड आणि हे सगळं इतकं प्रयासाने सगळं करून पण त्या दिव्यांगजनाला न मिळणारी नोकरी किंवा त्याच्या नोकरीच्या जागी जाऊन बसलेला तो बोगस दिव्यांग, या सगळ्या यातनेतून दिव्यांग जातो. पण दात कुठं मागायची हे मात्र आतापर्यंत समोर नव्हतं. पण जेव्हापासून तुकाराम मुंडे साहेबांनी दिव्यांग सचिव पद घेतलंय त्या दिवशीपासून मात्र शासन निर्णय, रोज एक शासन निर्णय असं जरी म्हणलं तरी चालेल, तो येतोय आणि तो मात्र खात्रीशीर कागद असतो. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व दिव्यांगजनाच्या हिताचा शासन निर्णय 29/10/2025 पारित करण्यात आला. या शासन निर्णयामध्ये नेमकं दडलंय काय याच्याबद्दल आपण नोटबुक LM याचा आधार घेतलाय आणि त्या अनुषंगाने सहज सोप्या भाषेत आपल्याला समजावं असा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. हा खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? अनेकदा कायदे आणि धोरणं तर उत्तम बनतात, पण त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते की नाही हे तपासणं एक मोठं आव्हान असतं. आणि बरोबर हीच जी एक मोठी दरी आहे ना, धोरणं आणि त्यांची अंमलबजावणी यातली, तीच भरून काढण्याचा प्रयत्न हा शासन निर्णय करतो. चला तर मग पाहूया की या विश्लेषणात आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी समावेशासाठीचा हा नवीन निर्देश आहे काय, त्याचा कायदेशीर आधार काय आहे, विभागांना नक्की काय करायला सांगितलंय, डेटा आणि पारदर्शकतेचं महत्त्व काय, आणि हो, जर नियम पाळले नाहीत तर काय होणार, आणि सगळ्यात शेवटी हे सगळे इतकं महत्त्वाचं का आहे. चला सुरुवात करूया. तर हा शासन निर्णय, हा जो दस्तऐवज आहे, तो नक्की आहे तरी काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हा महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने काढलेला एक अधिकृत आदेश आहे. आता यामागचा मुख्य उद्देश काय आहे, तर तो म्हणजे सगळ्या सरकारी ऑफिसेसमध्ये, सगळ्या संस्थांमध्ये दिव्यांग व्यक्तींच्या रोजगाराबद्दलचा डेटा, माहिती पद्धतशीरपणे गोळा करायची आणि ती सगळ्यांसमोर म्हणजे सार्वजनिक करायची. यात नवीन धोरण नाहीये, तर जे धोरण आधीच आहे ते नीट लागू होतंय की नाही हे पाहण्यासाठी एक पारदर्शक आणि जबाबदारी निश्चित करणारी सिस्टम तयार केली आहे. ह्याच्या मागे एक भक्कम कायदेशीर आधार आहे, जो या सगळ्या प्रक्रियेला एक चौकट देतो. कायद्यानुसार सरकारी नोकऱ्यांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी 4% जागा आरक्षित ठेवणं हे बंधनकारक आहे. हा शासन निर्णय सरकारी विभागांना नक्की काय करायला सांगतो, म्हणजे धोरण कागदावरून प्रत्यक्षात कसं आणायचं. या शासन निर्णयाने प्रत्येक सरकारी कार्यालयासाठी एक 5 टप्प्यांची स्पष्ट अशी वार्षिक प्रक्रिया आखून दिली आहे. पहिलं, माहिती तयार करा. दुसरं, ती ऑनलाईन प्रसिद्ध करा म्हणजे पारदर्शकता येईल. तिसरं, तुमच्याकडे किती जागा रिकाम्या आहेत याचा आढावा घ्या. चौथं, तो जो बॅकलॉग आहे म्हणजे अनुशेष तो भरा. आणि 5वं, या सगळ्याचा एक अहवाल आयुक्तांकडे सादर करा. हे चक्र दरवर्षी फिरत राहतं, ज्यामुळे सतत देखरेख राहते. सगळ्या विभागांना परिशिष्ट अ नावाचा एक स्टँडर्ड फॉर्म वापरायला सांगितला आहे. याचा फायदा काय, तर सगळ्यांकडून एकाच फॉर्मॅटमध्ये माहिती येते, ज्यामुळे संपूर्ण राज्याचं चित्र स्पष्ट होतं. यात अगदी मूलभूत पण महत्त्वाची माहिती असते, जसं की विभागाचं नाव काय, एकूण किती लोक कामाला आहेत, त्यापैकी दिव्यांग कर्मचारी किती आहेत, आणि महत्त्वाचं म्हणजे दिव्यांगांसाठीच्या किती जागा अजूनही रिकाम्या आहेत. दरवर्षी 1 जानेवारीपर्यंत ही सगळी माहिती त्या त्या विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झाली पाहिजे आणि दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे सादरी झाली पाहिजे. त्यामुळे दीर्घाईला अजिबात वाव नाहीये. पण समजा एखाद्या विभागाने हे केलं नाही तर हा फक्त एक कागदी घोडा आहे का? तर नाही. याचं पालन न केल्यास काय होऊ शकतं हेही या निर्णयात अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणजे इथे 2 गोष्टी अगदी स्पष्ट आहेत. जे विभाग नियमांचं पालन करतील ते वार्षिक डेटा प्रकाशित करतील, बॅकलॉगचा आढावा घेतील आणि राज्याच्या एकूण अहवालात आपलं योगदान देतील. पण जे विभाग हे करणार नाहीत, डेटा सादर करणार नाहीत, त्यांच्यावर 2016च्या कायद्यातील कलम 89 नुसार थेट दंडात्मक कारवाई केली जाईल.
म्हणजे एकीकडे पारदर्शकता आहे आणि दुसरीकडे कारवाईचा बडगा. परिशिष्ट अ नुसार माहिती सादर न केल्यास दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधल्या कलम 89 अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल. म्हणजे ह्या आदेशाला कायद्याचं पूर्ण पाठबळ आहे. याच्याबद्दल थोडंसं मी बोलतोय. कलम नंबर 89 काय? कलम नंबर 89, कलम नंबर 90, 91, 92 हे सगळे दिव्यांग हक्क अधिनियम 2016चे कलम आणि या कलमामध्ये मात्र सजेचे प्रायोजन केलेले आहे. दिव्यांग हक्क अधिनियम 2016तील कलम नंबर 34 हे शासन सेवेत आरक्षण याबद्दल बोलतं. दिव्यांग हक्क अधिनियम 2016 मध्ये दिलेल्या सगळ्या गोष्टी जर फॉलो होत नसतील आणि हे जो कोणी करत आहे त्याच्यासाठी मात्र कलम नंबर 89 मध्ये सजेचं प्रायोजन आहे. एकदा जर चूक झाली तर 50,000 रुपयाचा दंड आणि त्याच्यानंतर परत ती जर चूक झाली तर 5 लाखाचा दंड, 5 लाखापर्यंतचा दंड. म्हणून या शासन निर्णयाला महत्व आहे, कारण याच्यानुसार फॉलो व्हावं लागेल. दरवर्षी त्या दिव्यांगजनाची सगळी यादी अपलोड करावी लागेल. बॅकलॉग वॅकन्सी किती आहेत, आपल्याकडे नोकरीला दिव्यांग किती आहेत, या सगळ्या गोष्टी अपलोड कराव्या लागतील आणि त्यानंतर मात्र बॅकलॉग वॅकन्सी ज्या काही शिल्लक आहेत त्या भरूनच घ्याव्या लागतील. पण हे होत असताना आणखीन एक गोष्ट व्हायला पाहिजे. आस्थापनेमध्ये ज्या काही रिझर्व्ह पोस्ट ठेवल्या जातात, आयडेंटिफाईड पोस्ट म्हणून ज्या काही नोकरीसाठी जाहिरात येतात, त्या जाहिरातीमध्ये मात्र काही ठरलेल्याच दिव्यांग प्रकारांना त्या ठिकाणी स्थान दिलं जातं. एकंदरीत महाराष्ट्रातील दिव्यांगाचा विचार केला, भारतातील दिव्यांगाचा विचार केला तर ज्यांचं प्रमाण सगळ्यात कमी आहे अशा ठिकाणच्या जागा त्या ठिकाणी दिल्या जातात. द्यायला पाहिजे. प्रत्येक दिव्यांगजनाला संधी मिळायलाच पाहिजे. पण या जागेमध्ये किती दिव्यांग तुमच्याकडे नोकरीला येणार आहेत आणि मग ते येणारच नसतील किंवा खूप कमी येणार असतील तर त्याच्या जागेवर ज्या जागा शिल्लक राहिल्या त्या आले नाही म्हणून त्या जागा परत तुम्ही एकदा बॅकलॉगमध्ये टाकून देणार आहे. पुन्हा पुढच्या जाहिरातीला एका दिवस देण्याचा प्रयत्न करणार आणि पुन्हा सांगणार नाही आम्ही 2 वर्ष जाहिराती दिल्या पण दिव्यांग आलाच नाही. कसा येईल? त्याच्यापेक्षा बाकीचे अनेक प्रकार दिव्यांगजनाचे, समजा लोकमुळे अस्थिव्यंगमध्ये घेतलं, ए मध्ये घेतलं, बी मध्ये घेतलं, सी मध्ये घेतलं, डी मध्ये घेतलं, मग त्या ठरलेल्या देण्यापेक्षा बाकीचे सगळे जर प्रकार दिले तर दिव्यांगजनाला न्याय तर मिळणारच आहे, पण बॅकलॉग वॅकन्सीचा जो राडा आहे तो पण शिल्लक राहणार नाही. आता मात्र या GRच्या आधारे या सगळ्या गोष्टी होणारच आहेत. त्याच्यामुळं या शासन निर्णयाबद्दल दिव्यांग सचिव तुकाराम मुंढे साहेबांचं कौतुक आणि आभार.